मी श्याम तीरकर आहे। आज इथं धाराशिव जिल्ह्यातले जवळजवळ 17 आमचे धनगर बांधव जैद समाधी घेण्यासाठी इथं पाण्यामध्ये सकाळी 11 वाजल्यापासून आहेत। जवळपास आता दुपारच्या 2-3 वाजत आहेत। सरकारचे इथं प्रतिनिधी अजून कोणी आलेलं नाही। आमची आंदोलनाची भूमिका एकच आहे की सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथले जिल्हाधिकारी साहेबांनी इथपर्यंत यावं, आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपात पत्र द्यावं आणि मुख्यमंत्री ऑफिसला त्यांनी माहिती कळवावी। आमच्या ह्याच्या मागचा उद्देश एकच आहे की धनगर समाजाला एसटीचं प्रमाणपत्र द्यावं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेत 36व्या क्रमांकावर आमचा धनगर असा समाज एसटीमध्ये समावेश आहे आणि ह्या प्रत्येक 70 वर्ष झाल्या प्रत्येक येणाऱ्या सत्तेतल्या लोकांनी आम्हाला कोपराला गोळ लावण्याचं काम केलं। कारण आमचा धनगर समाज हा बोडा बापला होता, शेतात काम करायचा, दरी खोऱ्याने मेंढर राखायचा, त्यांना एसटीचं आरक्षण, एसटी आणि आरक्षण काय ह्याची माहिती नव्हती। पण आता आम्हाला थोडं थोडं कळायला लागलं आहे आणि आम्हाला कळाल्यानंतर आमच्या मागच्या पिढीचं जे वाटोळं झालं आहे ते आमच्या येणाऱ्या भावी पिढीचं वाटोळं होऊ नये ह्यासाठी आम्ही आज धाराशिव जिल्ह्यातून इथं 17 युवक आम्ही जलसमाधीसाठी बसलेलो आहोत। जोपर्यंत कलेक्टर साहेब इथं येत नाहीत आणि शासनाला माहिती देत नाहीत तोपर्यंत आम्ही बाहेर येणार नाहीत।